गुड मॉर्निंग. डाटाबेसमधला सेकंड पार्ट जो आहे तो न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स डाटाबेस. पहिला आपण बघितला ए पार्टमध्ये प्रोटीन डाटाबेस, आणि ह्या प्रोटीन डाटाबेसमधून पुन्हा हा दुसरा न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स डाटाबेस आहे. ह्याच्यामध्ये पुन्हा 2-4 पार्ट आहेत. ते कोणते कोणते आहेत ते आपण बघूया. आता पहिला जो आहे तो नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन, दॅट इज द जीन बँक, दॅट इज द NCBI जीन बँक. आता जीन बँक म्हणून मी मागच्या ह्याच्यात व्हिडिओमध्ये सेपरेट दिलेला आहे, पण शॉर्ट नोटला आलं तर ह्याच्यातला हा जो पार्ट आहे तो तुम्ही लिहू शकता, किंवा त्यातलं प्रिपरेशन केलेला फर्स्ट पार्ट जो आहे तोही तुम्ही लिहू शकता. कुठलाही तुम्हाला लिहू शकता. डिटेलमध्ये आलं तर मग तो वरचा सगळा जो पार्ट आहे तो लिहिला पाहिजे. द नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन जीन बँकचं तुम्हाला जवळजवळ दिलेलं आहे. त्यातला हा रिड्यूस केलेला ठेवलेला जो पार्ट आहे तो इथं मी हे केलेला आहे. NCBI is a part of National Laboratory Medicine, that is the NLM, under the USA National Institute of Health. Since its inception, NCBI has been playing a important role or leading role in bioinformatics by providing online access to biological databases and computational resource tools to the millions of researchers across the world, and accessible ऑनलाईन accessible आहे. आणि ऑनलाईन accessible सगळे कसं आहे, फ्री आहे. आलं लक्षात. ही वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवरती जाऊन आपण हा डाटा पाहू शकतो. NCBI ॲज ए वर्क्स ॲज ए होस्ट अप्रॉक्सिमेटली 40 ऑनलाईन बायोलॉजिकल डाटाबेस. नुसतं म्हणजे हा एवढाच नाही, तर जवळजवळ 40 आहेत. आणि जीन बँक इज वन ऑफ दे. त्याच्यातला जीन बँक हा एक आहे. जीन बँक पब्लिकली अवेलेबल आहे. तो इट इज वन ऑफ द कलेक्शन ऑफ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेस, देअर प्रोटीन सिक्वेन्सेस अलॉंग विथ देअर अनोटेशन्स एक्सेट्रा. गेल्या वेळेला त्याच्यात सांगितलेलंच आहे. जीन बँक अल्सो ए वन ऑफ द पार्ट ऑफ इंटरनॅशनल न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स database collaboration, which comprise the DNA Data Bank of Japan, the European Nucleotide Archive, Gene Bank at NCBI. These three organizations exchange data on daily basis. म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळे जे डाटा आहेत ते डाटा स्टोअर केलेले एकामेकाच्या इन्स्टिट्यूटमध्ये एक्सचेंज केले जातात. हाही महत्त्वाचा पार्ट इथं आहे. इट इज ऑल्सो ॲक्सेप्ट ए बॅच सबमिशन और बल्क सबमिशन. मागं जसं मी सांगितलं तसं इंडिव्हिज्युअल करू शकता सबमिशन, किंवा बल्क सबमिशन करू शकता. एखादा प्रोजेक्ट असेल तर ते वेगवेगळे प्रोजेक्ट मिळत असतात गव्हर्मेंट एजन्सीकडून, आणि ते प्रोजेक्टचे जे रिझल्ट्स आहेत ते रिझल्ट्स सगळे आपण ह्या डाटाबेसमध्ये काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. It also accepts all these things in the large scale, and several types of databases such as a single mRNA or gene sequence, their draft and complete genome assemblies. Even also transcriptome assemblies also we have to store, and third-party annotations are also accepted by this Gene Bank. And Gene Bank continues to grow an exponential rate, doubling every 18 months. जवळजवळ वर्ष ते 1.5 वर्ष ह्या महिन्यात किंवा 18 महिन्यामध्ये जवळजवळ डबल मटेरियल त्याच्यात स्टोअर येतो. म्हणजे किती बघा मटेरियल येत असेल स्थापन झाल्यापासून. दुसरा जो आहे इन्स्टिट्यूट त्याच्यातली EMBL, युरोपियन मॉलिक्युलर बायोलॉजी लॅबोरेटरी, सिमिलर टू जीन बँक सारखंच काम करत असतं डाटाबेसचं. ह्या वेबसाईटला तुम्हाला त्याची माहिती मिळू शकेल. दिस इज वन ऑफ द पार्ट ऑफ युरोपियन न्यूक्लियोटाइड आर्चिव्स, एम्ड ॲट कन्स्ट्रक्टिंग ए कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅचिंग ऑफ द वर्ल्ड्स न्यूक्लियोटाइड materials and sequencing all the informations in this case. EMBL exchange a new and update data on daily basis with Gene Bank and DDBI. DDBI म्हणजे माहीत आहे, DNA Data Bank Japan,
Now, all these sequencing databases such as gene, genomes, ESTS, transcriptome, and WGS, which are all these things are accepted, and all these submissions are assigned a unique permanent accession number, and database has been integrated with sequence retrieval system at EBI for easy search, key based on online retrieval of sequence data by the sequencing communities. म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला हा डाटाबेस जो आहे तो अवेलेबिलिटी तिथे मिळतेच. आर्चिवमध्ये तुम्ही गेला तर त्याची ही सगळी माहिती त्याच्यात आपल्याला मिळू शकते. तर EBI हा एक सोर्स आहे डाटाबेस स्टोअर करण्यासाठी. दुसरा आहे तो DNA डाटा, फक्त DNA डाटा. जपानमध्ये जी आहे ते जपानमध्ये DDBJ ही जी वेबसाईट आहे ह्या वेबसाईटला तुम्हाला सगळं पाहता येईल. इट इज ओनली न्यूक्लियोटाईड सिक्वेन्स डाटाबेस, म्हणजे फक्त न्यूक्लियोटाईडचेच डाटाबेस इथं हे केलेले जातात. आणि इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट डाटाबेस बँक विदिन द एशियन कंट्रीमधली ही महत्त्वाची काय आहे डाटा बँक आहे. इट वॉज इस्टॅब्लिश्ड इन 1986 बाय द सेंटर फॉर इन्फॉर्मेशन बायोलॉजी CIB अंडर द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ जेनेटिक्स ऑफ जपान इन कोलॅबरेशन विथ NCBI इन द USA अँड EBI इन युरोप. म्हणजे सगळ्यांच्या युरोप खंड असेल, अमेरिका खंड असेल, सगळ्या लॅबॉरेटरीज आहेत त्यांचे सगळ्या कोलॅबरेशनमधून जे इन्स्टिट्यूट काम करत असते. पण त्याच्यात केवळ आणि केवळ एशियाचे सगळे डाटाबेसेस असतात. आणि हे एशियामधले जवळजवळ अप्रॉक्सिमेटली 75% जी आहे ती 75% डाटा डायरेक्ट न्यूक्लियोटाईड डाटा जो आहे त्याचं सबमिशन हे जापनीज रिसर्चरकडून येतं. आणि 4.7% डाटा आहे तो इराणमधून येतो, आणि भारतातून केवळ 3.7 जात असतो. एवढा मोठा भारत असूनसुद्धा पहा किती कमी प्रमाणात रिसर्च होत असते. त्यामुळे तुमच्यावरती मोठी जबाबदारी आहे की ह्याच्यात जाऊन रिसर्च करणं आणि नवीन नवीन काय पाहणं. चौथा जो भाग आहे ह्याच्यातला तो MIR बेस हाही एक महत्त्वाचा डाटा आहे, आणि ह्या वेबसाईटवरती तो तुम्हाला उपलब्ध आहे. इट इज ऑनलाईन प्रायमरी डाटाबेस ऑफ मायक्रो RNA. बघा MI काय दिलेलं आहे तर मायक्रो RNA सिक्वेन्सेस अलॉंग विथ देअर अनोटेशन्स. It was established in 2002 as a microRNA registry and later renamed as MIR base. This database responsible for assigning the gene names to novel microRNA. म्हणजे जे जीनची नेम्स आहेत, RNA मधले जीन्स आहेत त्याच्यावरचे जे नेमिंग आहे, नोमेनक्लेचर आहे ते त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे, आणि तो डाटा इथं साठवून ठेवला जातो. ऑल सिक्वेन्सेस अँड अनोटेशन्स डाटा आर ऑल्सो अवेलेबल फॉर डाउनलोड. फ्रीली डाउनलोड आपल्याला करू शकतो आपण. सिक्वेन्स सबमिटेड बाय रिसर्चर्स आर प्रायमरी सोर्स डाटा इन MIR बेस. दुसरा मागाशी मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की ब्लास्ट ही आणखीन एक डाटाबेस स्टोरेजची हे आहे. ह्याच्यावरती शॉर्ट नोट येते किंवा थोडक्यात काय विचारलं तर ह्यासाठी शॉर्ट नोट तयार केलेले आहे. ए जीन अँड प्रोटीन सिक्वेन्स डाटाबेस ग्रू ॲट एंड ऑफ द 20th century. Scientists turn to computers to help analyze the abundant and ever-growing amount of the data. सुरुवातीच्या काळामध्ये 20व्या शतकामध्ये ज्या वेळेला कॅम्प्युटरचा बोलबाला झाला त्यावेळेला कॅम्प्युटरमध्ये हे डाटा कसा स्टोअर करता येतील जीनचा किंवा प्रोटीन सिक्वेन्स डाटाबेस, त्यावेळेला इथून सुरुवात झाली. आता सध्याची परिस्थिती काय आहे? Today, one of the most common tools used to examine the DNA and protein sequence in the basic local alignment search tools known as BLAST. ह्या ब्लास्टमध्ये आपल्याला DNA एक्झामाइन केलेले प्रोटीन सिक्वेन्सेस आहे त्याचा सगळा डाटा इथं आपल्याला मिळू शकतो. आलं लक्षात? किंवा स्टोअर केलेला आहे. ब्लास्ट इज अ कॅम्प्युटर अल्गोरिथम आहे दॅट इज अवेलेबल फॉर यूज ऑफ ऑनलाईन ॲट द नॅशनल सेंटर of biotechnology information website as well as many other sites. So this is most important. BLAST can rapidly align and compare to a query of DNA sequence with the database sequence, which makes the critical tool ongoing research
In fact, the initial all these things are described in the Journal of Molecular Biology and entitled as a BLAST, that is the Basic Local Alignment Search Tools in 1990 era. डायवूस सायंटिस्ट आहे, त्यांनी 2000 साली हा जो पेपर पब्लिश केलेला आहे, याच्याविषयी डिटेल माहिती आहे. त्या माहितीतलाच काही भाग इथं मी घेतलेला आहे. इन रिसेंट इयर द पॅरल डेव्हलपमेंट ऑफ लार्ज स्केल सिक्वेन्सिंग प्रोजेक्ट्स अँड इन्फॉर्मॅटिक टूल्स like BLAST has been able to scientists to study the genetic blueprint of life across the many species, and it has been also helped to connect biology and computer science in the maturing the field of bioinformatics. आता वर आपण बघितलं कितीतरी माहितीचा खजिना आहे, पण हा बेसिकली जो डाटा आहे तो बेसिकली ब्लास्टमध्ये सबमिट केलेला सुरुवातीच्या काळापासून कशा पद्धतीने करत होते, आणि तोही महत्त्वाचा आहे. त्याच्यातलंही मटेरियल महत्त्वाचं असू शकतं, आणि ज्या ज्या कोणाला लागेल त्यांनी काय करू शकतात, हे फ्रीली असेस करू शकतात. दस सिन्स इट्स क्रिएशन, दॅट मीन्स ब्लास्ट has been become an essential tool for biologists, and its speed, the sensitivity allow the scientists to compare nucleotide and protein sequences. म्हणजे कम्पॅरिझनसाठी ह्याच्यातले आपल्याला बरेचसे साहित्य हे वापरता येतं, न्यूक्लियोटाईड सिक्वेन्सला आणि प्रोटीन सिक्वेन्सला, बोथ इन सिंगल सिक्वेन्स असेल किंवा लार्ज डाटाबेस असेल. ब्लास्ट हॅज टू बी हेल्प्ड, that is the helped in that concerns with बायोइन्फॉर्मॅटिक्स ॲनालिसिस. बायोइन्फॉर्मॅटिक ॲनालिसिस करण्यासाठी याचा फार मोठा उपयोग आपल्याला होऊ शकतो, आणि इंटरनेटवरून आपल्याला हे अवेलेबल आहे. इट इज वन ऑफ द डिसेंडंट ऑर सक्सेसिव्ह ॲप्लिकेशन हॅव बीन परमिटेड सायंटिस्ट टू प्रिडिक्ट द फंक्शन्स ऑफ जीन्स अँड प्रोटीन्स, फाइल whole genome structures, genomic coding and non-coding, anything, and answering questions in silico that could never be answered at the lab bench or in the field. लॅबॉरेटरीमध्ये काम करत असताना ज्या ज्या अडचणी येत असतात, ह्या अडचणी सोडवण्याचं काम हा ब्लास्ट जे आहे तो डाटाबेस करत असतो, आणि ह्या पद्धतीने तुम्हाला डाटाबेसच्या ब्लास्टबद्दल माहिती सांगितली आहे, ती तुम्ही लक्षात घ्या. थँक्यू.